मंडळी, एका गर्ल्स हॉस्टेलमध्ये झाली आहे घुसखोरी की हृदय चोरी. चला तर बघूया तिथे नेमका काय गोंधळ चाललाय ते. हे धमाल प्रहसन घेऊन मंचावर येते हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. किती वाजले? 10:30 वाजले. हे लेडीज हॉस्टेल आहे. अबे लेडीज हॉस्टेल मध्ये 8:30 वाजेपर्यंत एंट्री राहते पोरींले, आणि बाहेरच्या माणसांले तर अजिबात एंट्री नसते. त्याच्यातून तू पोऱ्या काहाले घुसला बे मधी त्या घुशील. हवं तर 50-100 रुपये घ्या, मॅटर सलटवा. तुला बी दिना मी मॅडमला फोन लावलाय. मॅडम ओंकी काय? ओंकी बरं झालं वाचला ओंकी, नाहीतर आमच्या मॅडम जुन्या कुस्तीगीर आहेत. हा मग कुस्तीगीर आहेत त्या मॅडम. मी बी कुस्ती खेळलंय. एकदा आपण मॅच खेळू. तुमचं काय आहे? काय हे काय केस आहेत? गजलेला तेरे नाम खबर बघितलंस? मॅडम थोडस ठेवा ना माझ्यासाठी त्याला. काय नाही, मारा मारा. मॅडम मारू. मॅडम 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 मी ना याले जिन्यावरून उतरताना पाहिला. जसा का धरला वरती पाहिला तर ही पोरगी ना त्याला गॅलरीतून टाटा बाय बाय करत होती. ही नाटक करतेस तू? मॅडम ऐका, तो माझ्यासाठी आलाय. माझं खूप प्रेम आहे त्याच्यावर. मॅडम आम्ही पुढे जाऊन लग्न सुद्धा करणार आहे, फक्त तो सेटल नाहीये. सेटल नाहीये ना? हो. कमवत नाही, मग शांत बसायचं. चुळबुळ चुळबुळ चुळचुळ कशाला करायची? हा आता मी कमवतो, मी कसा शांत असतो मॅडम कडे पाहून. तुम्ही जनरल आयुष्यात पण शांतच राहा जरा. मॅडम प्लीज मारू नका मॅडम. ऐका ना मॅडम, ऐका ना मॅडम. आम्ही लग्न पण करणार आहे मॅडम. अगं ही काय पद्धत आहे रेक्टरला पकडायची? माझ्यातली पैलवान जागी झाली तर तुझं काय होईल? कमरेचा आणि लग्नाचा काय संबंध? असं काय करता मॅडम? पाया पडायला वाकायला नको का कंबर? मॅडम नक्की? हो मॅडम. अहो आमचं प्रेम प्रकरण आहे ना, त्याच्या फॅमिलीला इम्प्रेस करायला जेवढे केवढे पाहुणे येणार आहेत ना, त्यांचं मी पाया पडणार आहे मॅडम आणि इम्प्रेस करणार आहे. ए, काय करतोस तू जनरल आयुष्यात? काय करतोस? स्टुडंट आहे तोंडाने मॅडम. बोल, तोंडाने बोल. काय? स्टुडंट आहे मॅडम. स्टुडंट आहे मॅडम. स्टुडंट काय? कसला? आहे. मी फर्स्ट इयर सायन्सला होतो, बॉटनीला. मला ते काय जमलं नाही म्हणून मी नंतर कॉमर्सला ऍडमिशन घेतली. अकाउंट्स टॅली काही झालं नाही म्हणून मी आता आर्ट्स एक्सप्लोर करतोय मॅडम. अगे भदड, एका वर्षात एक फॅकल्टी करू नाही शकला, हा संसार काय करणार आहे? मॅडम आम्हाला संसार नाही करायचा आहे मॅडम. हे बघ बघ. आम्हाला लग्न करायचं आहे. बघा आम्ही हॅशटॅग पण ठरवलंय, शिवाली ओंकार शिकार. कसा मारू रे? कसा मारू? नीट गे बाई, सोड त्याचा विचार, सोड. कसा आहे तू? मॅडम सोडण्याची गोष्ट करू नका मॅडम. मी जर त्याला सोडलं ना तर तो आत्महत्या करेल. म्हणजे आत्महत्या? 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 पाटील बघता काय? उतरावं त्याला खाली. अरे मॅडम घाबरू नका हो, वरती फॅनच नाहीये. अय्यो, मग अरे तुम्हाला त्याच्याकरता सांगतो, मला गरम होतं, तुम्ही फॅन लावा. तुम्ही लावतच नाही मॅडम. तुम्ही जरा शांत बसा, त्याला उतरावा ना खाली. उतारा पिंट्या खाली. बाबू तर आपल्या प्रेमाची शपथ आहे. असं करतात? असं करतात? बस इथे बस. पाणी पी. बघितलं मॅडम असं करतो हा. म्हणजे आत्महत्या शब्द ऐकला की आत्महत्या करायला निघतो. आत्महत्या? नाही बाबू नाही. मॅडम काय त्याच्या आयुष्यात तो सेटल नाहीये ना, त्याला फॅकल्टीज चेंज कराव्या लागतात म्हणून नैराश्याने ग्रासलाय मॅडम.
करायला जातो मॅडम. मॅडम त्याच्या आयुष्यातला सगळा रस संपलाय मॅडम. मी त्याच्या आयुष्यात रस निर्माण करते मॅडम. 2 वर्ष मी त्याला असं सांभाळते मॅडम. 2 वर्ष. ए बाळा नाही मारत नाही इकडे ये. चल. ए बाळा काय नाही मारत नाही बाळा. काय काय झालं असं आत्महत्या करावीशी का वाटते तुला बाळा? माहित नाही मॅडम, मला खरंच माहित नाही मॅडम. काय झालं? काय माहिती, गॅस जरी बघितला ना तरी त्याच्याकडे असं बघत राहावं असं वाटतं. ओके. आणि त्या गॅसवर असं जळून खाक व्हावं असं नाही वाटतं. बाळा असं नाही विचार. आईचं पण मॅडम, त्या दिवशी मी तर झोपेच्या गोळ्या खाणार होतो. हिचा फोन आला, व्हिडिओ कॉल केला हिने. व्हिडिओ कॉलवर हिने अशी फ्लाइंग किस दिली, मी पण फ्लाइंग किस दिली. सगळ्या गोळ्या खाली पडल्या म्हणून मी वाचलो मॅडम. परवा मी ट्रेनच्या खाली येणार होतो, अरे पटरीवर गेलो, ट्रेन येत पण होती. तेवढ्या तिचा फोन आला, हिची पर्सनल रिंगटोन वाजली, लव यू लव यू लव यू लव यू. आणि मी फोन उचलला, ट्रेन निघून गेली म्हणून मी वाचलो मॅडम. बाळा ही माझी संजीवनी आहे मॅडम. हो हिच्याशिवाय कोणीच नाही मला, ही आहे म्हणून मी जगतोय मॅडम. बाळा नाही रे बाळा, अशी आत्महत्या नाही करायची रे बाळा. सॉरी. हे बघ परत असा आत्महत्याचा विचार नाही करायचा. असा विचार जर मनात आला ना माझ्याकडे यायचं. हा? मी तुझं काउन्सिलिंग करीन. पण परत जर असं काही केलंस ना, ए कुठे चालली? हा इकडे. काय प्रकरण आहे हे? प्रकरण काय आहे? सॉरी मॅडम म्हणजे आमचं आहे प्रकरण, पण मी आत्ता नव्हतं त्याला बोलवलं हॉस्टेलवर. आता का आलास? आपलं ठरलं होतं ना आत्ता यायचं नाही म्हणून. किती चित्तोयस तू, किती हट्टीस माऊ. गप्प बस. ए काय चाललंय? हे काय आहे? काय चाललंय तुमचं? मॅडम त्याला ओरडू नका मॅडम. माझ्या माऊला ट्युमर आहे. तो फक्त 6 महिने जगणार आहे मॅडम, फक्त 6. शिवा तुला माहितीये एवढा कमी वेळ असून पण ना त्याला शिकायची खूप इच्छा आहे, खूप. एखाद्या जीव जाणाऱ्या माणसाला जर माझ्यासोबत शेवटचे 6 महिने घालवावे वाटले तर त्यात काय चुकलं शिवा? काय चुकलं मॅडम सांगा ना. हे आपल्यामध्ये काय? हे का ओरडते तुझ्यावर? काय ओरडते म्हणजे? ओके इकडे. खरं सांग तुझं हिचं काय? ओंकार तुला ब्रेन ट्युमर आहे. 6 महिने बाकी आहेत फक्त, आणि ते 6 महिने तुला हिच्या बरोबर घालवायचे. माझ्या डोळ्यात बघ आणि खरं खरं काय ते सांग. ओके तू ह्या हॉस्टेल मध्ये हिला पण भेटायला येतो. भेटायला येतोस? तो मलाच भेटायला येतो, कळलं ना टवळे? बघा बघा मॅडम, बघा एकाच पोऱ्याला भेटायला 2-2 पोरी आतुर आहे. हो ना. नाही तर आपण तो तुमचं काय आहे? तुम्ही तुमच्या ऑफिस मध्ये, मी माझ्या गेटावर बसेल राहतो. काय तुमचं काय पाटील? बरे आहात ना? नाही मॅडम, इथे एवढा प्रेमाचा पाऊस पडतोय, मग मी पण माझ्या प्रेमाचं बियाणं लावून पाहतो. ओके प्लीज खरं सांग, तुला आत्महत्या करायची इच्छा होते की तुला ब्रेन ट्युमर आहे? तुला आपल्या प्रेमाची शपथ. पडक्या शिंगाची म्हैस. कसली प्रेमाची शपथ ग? तुझ्यासारख्या पोरीला ना चांगलं ओळखते मी. माझ्यासारखं म्हणजे काय? तुझ्यासारख्या म्हणजे भटक भवान्या शाणी. अगं माझ्या हे बघ भोळ्या भाबड्या दिसणाऱ्या अशा माऊला प्रेमाच्या जाळ्यात ओढतेस आणि नादी लावतेस काय ग? मॅडम मी कधी नादी लावलं तुला? आम्ही ना 2 वर्ष एकत्र होत, कळलं? आणि आमच्यामध्ये ना प्रपोज याने केलेला मला. आम्ही 2.5 वर्ष एकत्र आहोत आणि यानेच केलाय प्रपोज मला. अरे फक्त मार खायला घेतलाय मला स्किट मध्ये. माऊ, ए माऊ ये इकडे बाळा. इकडे बाळा. मॅडम 2 मांजरी तिकडे बसायचं. मॅडम तिथे बस. दोघी नाही रस्टिकेट करेल. ए माऊ ये बाळा, ये माऊ. मॅडम ये बाबू, ये बाबू. किती जणींना फसवलंयस? किती जणींना फसवलंयस? किती जणींना फसवलंय? लवकर बोल, किती जणींना फसवलंयस?
तोंडाने बोल मॅडम, इतकं अळू. फसवलंय अळू असं नाही सांगता येणार, मी एकाच गर्ल्स हॉस्टेलमध्ये नाही जात. अरे मॅडम, अरे हा ओंकार एका झुरळ आहे, प्रत्येक पोरीच्या खोली बाहेरच येऊन राहिला हात. तुमचं लक्ष कुठे असतं हा? मी येता जाता बघते तुम्ही चॅटिंग करत असता. कोणासोबत चॅटिंग करता तुम्ही? नाही मॅडम, तुम्हाला कसं काय माहिती? मला अशी रात्रीची झोप लागत नाही. मी खिडकीतून बघत असते चॅटिंग करत असता. तुम्ही कोणाची चॅटिंग करता? मॅडम तुम्ही मला खिडकीतून पाहता. तुम्हाला जेवढं विचारलं ना तेवढं सांगा. कोणाची चॅटिंग करता तुम्ही? सॉरी मॅडम, आता खरं सांगायचं म्हणजे मला ना मॅडम तुमच्याशी बी चॅटिंग करावीशी वाटते. मी मागे तुम्हाला मेसेज केला होता, J1 झालं का? तुम्ही तुमचा डेकरचा आवाज रेकॉर्ड करून पाठवला. कसं वाटलं असेल मॅडम? इच्छा नाही झाली फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन मॅडम. मी तुमचा नादच सोडलाय आता. नाही खरंच मी तुमचा नाद सोडलाय. आय रिजेक्ट युअर लव्ह. सॉरी. नाही आता मला एक मंगला नावाची मैत्रीण भेटली. कोण मंगला? तिच्याशी मी लग्न करणार आहे. आमचं दोघांचं चॅटिंग चालू आहे. मंगला कोण? हाय मैत्रीण. फोन लावा मंगलाला, फोन लावा. तुम्हाला काय करायचंय? तुम्ही मग नोकरीवरून काढून टाकेन. मंगलाला फोन लावा. मॅडम नोकरी. मला कसं सोडलं मला? मॅडम ऐका ना. मंगलाला फोन लावा. लावतोय मॅडम. थांबा मॅडम. मॅडम रिंग जाते. तुम्ही बोलता. रिंग जाते मॅडम. हॅलो मंगला, काय करते तू? मॅडम बोलायचं म्हणताय तुझ्याशी. नको नको नको. अगं मॅडम बोलायचं म्हणताय, ऐक ना तू. मॅडम मंगला, हे मंगला, नको ना मॅडम. अगं कसा सुजवू तुझा बंगला? फारच मजा आली. हा सर, असे की प्रेम प्रकरण तुम्हाला कशी वाटली? भन्नाट होता परफॉर्मन्स. भयानक एनर्जी होती त्याच्यामध्ये. आणि ओमकार ॲक्च्युली तुला फक्त मार खायला घेतला होता, पण तेच इतकं सस्टेनेबल केलंस तू की म्हणजे तो फार महत्त्वाचा घटक होता. त्या परफेक्ट याच्यावरती रिॲक्शन आणि ॲक्शन रिॲक्शन टेरिफिक. मस्त एनर्जी होती. मस्त परफॉर्म केलं. वनिता मस्त. शिवा गौरी दोघेही मस्त. तुम्ही दोघी. पाटील बघा मंगला काय नक्की एकदा. पण टेरिफिक ट्विस्ट होता तो. म्हणजे असं डोक्यातच नाही आलं की हाच तू इतका छछोर दिसतोयस ना ओंकार. त्या केसांच्या रंगानी फक्त छछोर, बाकी काही नाही. त्यामुळे इतका उठाव आला त्या कॅरेक्टरला. मजा आली. वंडरफुल.